मग ह्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी मग करीवर परत दिले. हो. आणि पण हे घातलं लावले. आणि इथे जी नांदोद शिवकालीन जी गडी आहे ती पुरातत्व म्हणजे या गडीमध्ये पूर्वी या ठिकाणी वस्ती असायची आणि हे 4 बुरुज बांधलेले आहेत. त्यांच्या बुरुजांमुळे या ठिकाणी त्या ठिकाणी काहीतरी शिवकालीन हत्यारं, शिवकालीन भांडी, शिवकालीन स्नानगृह वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इथे उत्खनन करून पुरातत्व खातं शोधून काढणार आहेत आणि त्यावेळी कोणकोणत्या प्रकारची साधन साहित्य, हत्यारं, शेतीची हत्यारं, युद्धाची हत्यारं ही सगळी याच्यामध्ये मातीखाली दडलेली आहेत आणि ती उत्खनन करून काढण्याची जबाबदारी माननीय आशिष शेलार साहेब यांनी घेतलेली आहे आणि ते पुरातत्व खात्याकडे दिलेला आहे. त्यामुळे अतिशय सुंदर हा जो इथून परिसर दिसतोय हा खरोखरच पाहण्यासारखा आणि त्यावेळीची जी दूरदृष्टी होती ती किती महत्त्वाची होती की इथे उंचावरून सगळीकडचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळायचा. छान. हे बघ दगड असते बुरुज क्रमांक 1, ते ना. बुरुज क्रमांक 2, बुरुज क्रमांक 3 आणि बुरुज क्रमांक 4. हे 4 बुरुज आहेत आणि हा पूर्ण जो पृष्ठभाग आहे याखाली पुरातत्व खात्याचा असा दावा आहे की पुरातन काळात वापरलेली भांडी किंवा खजिना इथे असणार आहे आणि याचं उत्खनन आता लवकरच सुरू होईल आणि हे लपलं आहे मालवण तालुक्यामधील नांदोस या गावी. धन्यवाद.